नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिव्हेंटिव्ह रिलीफ इंजंक्शन अर्थात मनाई हुकूम. नमस्कार. आज आपण कायद्याच्या एका जबरदस्त हत्याराबद्दल बोलणार आहोत, ज्याला म्हणतात इंजंक्शन म्हणजेच मनाई हुकूम. चला तर मग यातलं सगळं काही सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी असं वाटलंय का की अरे आपल्याकडे अशी काहीतरी कायदेशीर ताकद हवी होती जी वापरून एखादी गोष्ट होण्याआधीच थांबवता आली असती? बरोबर याच विचारातून इंजंक्शनचा जन्म झाला आहे. तर मग हे इंजंक्शन म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर हा आहे कोर्टाचा ऑफिशियल स्टॉप साईन, म्हणजे कोर्टाचा असा आदेश जो एखाद्याला एखादं काम करण्यापासून थांबवतो किंवा कधीकधी एखादं काम करायला भागही पाडतो. आता पुढे जाताना आपण दोन शब्द लक्षात ठेवूया. वादी म्हणजे जो कोर्टात जातो आणि प्रतिवादी म्हणजे ज्याच्या विरुद्ध केस असते. न्यायालयाच्या याच पॉवरला म्हणतात प्रिव्हेंटिव्ह रिलीफ म्हणजे प्रतिबंधात्मक दिलासा. पण हा दिलासा देणं पूर्णपणे कोर्टाच्या मर्जीवर अवलंबून असतं. बरं, आता हा दिलासा मिळतो कसा? त्यासाठी याचे दोन महत्त्वाचे प्रकार समजून घ्यावे लागतील. हे दोन प्रकार म्हणजे एक तात्पुरता आणि दुसरा कायमचा मनाई हुकूम. आता या दोन्हीमध्ये नेमकं काय वेगळं आहे? चला पाहूया. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहे तात्पुरता मनाई हुकूम. नावाप्रमाणेच हा काही काळापुरता असतो किंवा कोर्टाचा पुढचा आदेश येईपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा केसच्या कोणत्याही स्टेजवर मिळू शकतो. ह्याच्या अगदी उलट आहे कायमचा मनाई हुकूम. हा मिळतो थेट फायनल निकालानंतर आणि ह्याचा अर्थ असतो प्रतिवादीला ती गोष्ट करण्यापासून कायमचं थांबवणं. सोपं आहे नाही का? तात्पुरता म्हणजे आत्तापुरतं थांबा आणि कायमचा म्हणजे हे पुन्हा कधीच करायचं नाही. चला आता जरा जास्त पॉवरफुल प्रकाराबद्दल बोलूया, कायमचा मनाई हुकूम. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कोर्ट इतका मोठा कायमस्वरूपी आदेश नेमका कोणत्या परिस्थितीत देऊ शकतं? याचं उत्तर तसं सरळ आहे. जेव्हा वादीच्या एखाद्या हक्काचं उल्लंघन होण्याचा धोका असतो ते थांबवण्यासाठीच हा कायमचा मनाई हुकूम दिला जातो. त्याचा मेन उद्देशच आहे वादीच्या हक्कांना संरक्षण देणं. कायदा सांगतो की काही खास परिस्थितींमध्येच कोर्ट हा आदेश देऊ शकतं. जसं की 1. जेव्हा प्रतिवादी त्या प्रॉपर्टीचा ट्रस्टी असतो. 2. जेव्हा जे नुकसान होते ते पैशात मोजता येण्यासारखं नसतं. 3. जेव्हा नुकसान इतकं मोठं असतं की पैशाने त्याची भरपाईच होऊ शकत नाही. आणि 4. जेव्हा एकाच विषयावर परत परत केस करण्यापासून वाचायचं असेल. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. इंजंक्शन म्हणजे फक्त थांबवणं नाहीये, यात एक ट्विस्ट आहे. हाच मनाई हुकूम कधीकधी एखादं काम करायला भागही पाडू शकतो आणि नुकसान भरपाईचा पर्यायही देऊ शकतो. यालाच कायद्याच्या भाषेत मॅन्डेटरी इंजंक्शन म्हणजेच अनिवार्य मनाई हुकूम म्हणतात. हा असा आदेश आहे जो एखाद्याला काहीतरी करण्यापासून रोखत नाही, उलट एखादं विशिष्ट काम करायलाच सांगतो, जेणेकरून एखाद्या बंधनाचं उल्लंघन टाळता येईल. आणि इथेच कायद्याने कोर्टाला एक मोठी फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. कोर्ट ठरवू शकतं की फक्त मनाई हुकूम द्यायचा की त्याऐवजी किंवा त्याच्यासोबतच आर्थिक नुकसान भरपाईचा आदेश द्यायचा. अर्थात ही नुकसान भरपाई मागण्याची पण काही नियम आहेत. सगळ्यात पहिलं, वादीने तशी स्पष्ट मागणी आपल्या केसमध्ये करायला हवी. समजा केली नसेल तर काळजी नाही, कोर्ट नंतरही केसमध्ये बदल करून ती मागणी समाविष्ट करायला परवानगी देऊ शकतं. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, जर मनाई हुकुमाची केसच कोर्टाने फेटाळली तर मग नुकसान भरपाई मागण्याचा हक्क पण जातो. आता जरा विचार करा, जर हे कायदेशीर स्टॉप बटन सगळ्यांच्याच हातात आलं तर काय होईल? गोंधळ सुटेल नाही का? म्हणूनच कायद्याने यावर काही बंधनं घातली आहेत. म्हणजे अशा काही सिच्युएशन्स आहेत जिथे कोर्ट मनाई हुकूम देण्यास सरळ सरळ नकार देतं. आणि हे गरजेचं आहे, कारण या जबरदस्त शक्तीचा वापर योग्य आणि न्याय पद्धतीनेच व्हायला हवा. त्यासाठी कायद्यातच एक लिस्ट दिली आहे की कुठे मनाई हुकूम देता येणार नाही. हे एक प्रकारे चेक्स अँड बॅलन्सेसचं काम करतं. यापैकी काही कारणं आहेत इतर कायदेशीर प्रक्रियांना मान देण्याबद्दल. म्हणजे कसं, तर समजा एखादी केस आधीच दुसऱ्या कोर्टात चालू आहे तर तिला थांबवण्यासाठी मनाई हुकूम नाही देता येणार किंवा आपल्याच लेवलच्या दुसऱ्या कोर्टाच्या कामात हस्तक्षेप नाही करता येणार. इतकंच नाही तर एखाद्याला कायदेमंडळाकडे जायचं असेल तर त्याला रोखता येत नाही किंवा कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये सुद्धा हस्तक्षेप करता येत नाही.
काही वेळा तर मनाई हुकूम न मिळण्याचं कारण स्वतः वादी असतो. म्हणजे जर वादीने स्वतःच त्या चुकीच्या गोष्टीला एक प्रकारे मूकसंमती दिली असेल किंवा त्याचं स्वतःचं वागणं असं असेल की तो कोर्टाच्या मदतीसाठी पात्रच ठरत नाही, तर त्याला दिलासा मिळत नाही. आणि हो, एक महत्त्वाचा मुद्दा, जर केसमध्ये वादीचा स्वतःचा काही वैयक्तिक संबंध नसेल तर त्याला मनाई हुकूम मागता येत नाही. आता एक खूप महत्त्वाचा आणि आजच्या काळातला अपवाद आहे का? समजा एखाद्या मनाई हुकुमामुळे देशासाठी महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये म्हणजे रस्ते, पूल अशा कामांमध्ये अडथळा येत असेल किंवा उशीर होत असेल, तर कोर्ट तसा आदेश देत नाही. देशाचा विकास थांबू नये यासाठी ही एक खूप मोठी तरतूद आहे. आता कायद्यातला एक नियम असा आहे जो ऐकायला जरा विचित्र वाटू शकतो. तो असं म्हणतो की ज्या कॉन्ट्रॅक्टची अंमलबजावणीच सक्तीने करता येत नाही त्याचं उल्लंघन थांबवण्यासाठी मनाई हुकूम पण देता येत नाही. थोडं कन्फ्युजिंग आहे बरोबर, पण थांबा, पुढच्या स्लाइडमध्ये हे एकदम सोपं होईल. पण जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे करायचं आहे आणि हे करायचं नाही असं दोन्ही लिहिलं असेल तर मग काय? इथेच कायदा एक जबरदस्त स्मार्ट मार्ग दाखवतो. यालाच म्हणतात नकारात्मक कराराचा नियम. आता हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा एका प्रसिद्ध गायकाने एका म्युझिक कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केलं की तो फक्त आणि फक्त त्यांच्याचसाठीच गाणार आणि दुसऱ्या कोणासाठीही गाणार नाही. आता बघा, कोर्ट त्या गायकाला जबरदस्तीने गाणं गायला लावू शकत नाही, बरोबर? पण कोर्ट त्याला दुसऱ्या कंपनीसाठी गाण्यापासून नक्कीच थांबवू शकतं. आहे की नाही कायद्याचा एक हुशारीचा आणि प्रॅक्टिकल वापर? तर मग या सगळ्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोच. मनाई हुकूम नक्की काय आहे? आपल्या हक्कांचं रक्षण करणारी ढाल की प्रगतीच्या आड येणारं शस्त्र? याचं उत्तर कदाचित प्रत्येक केस आणि परिस्थितीनुसार बदलत असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.